नर्मदे हर. नर्मदा पायी परिक्रमेचा आज 62वा दिवस आहे. काटकुट या गावातून निघालो आहे. सकाळचे 8:30 वाजले. हे पाहे वीर तेजाजी मंदिर काटकुट इथे रस्त्यात लागलेले आहे. आत्ताच गावाच्या बाहेरच आम्ही पडलो तेव्हा ह्या मंदिराचं दर्शन होत आहे. तेजाजी मंदिर काटकुट. हे तेजाजी महाराज आहे, त्यांची पत्नी आहे. महाराजांनी हातामध्ये नाग घेतलेला आहे. घोड्यावर स्वार आहेत आणि हातामध्ये नाग आहे. हातात नाग आहे. असं या शूर राजाचं हे मंदिर आहे. तेजाजी राजा मध्य प्रदेश काटकुट या गावामध्ये आहे. बघा हे वीर तेजाजीचं मंदिर. नर्मदे नर्मदे हर मैया. त्या घोड्यावर स्वार आहे तर नाग घेतले हातात. हा पाहिलं का? हा बघितलं ना. नर्मदेश्वर महादेव. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. काटकुट या गावातून निघाल्यानंतर हे असं सगळं जंगलचा भाग लागलेला आहे. आता पुढे सीतावन लागणार आहे, जिथे लवकुश यांचा जन्म झालेला आहे. प्रभू रामचंद्राची मुलं, सीतामय्याची पुत्र लवकुश यांचा जन्म ज्या जंगलात झालेला आहे ते सीतावनात आम्ही आज प्रवेश करणार आहोत. आता जंगलला सुरुवात झालेली आहे. नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर सीतावन का फोटो नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचं जेवण करून भोजन प्रसादी घेऊन आम्ही चालत आहोत. दुपारचे 2:30 वाजलेत. हे बघा असं पूर्ण जंगल आहे. याला सीतावन असं नाव आहे. सीतावन नाही व्हिडिओ. नर्मदे हर. चलो देखो सीतावन. इसमें रही क्या सीता जी. हाँ सीता जी रह गई. 14 वर्ष. 14 वर्ष सीता इसी में रही. माता या वनामध्ये होत्या आणि त्यांनी ह्या वनातच लवकुश या मुलांना जन्म दिला. लवकुशांचा जन्म या सीतावनात झालेला आहे. असं या वनाचं अत्यंत महत्त्व आहे. आता आज हा या वनाचा
कहती हूँ या जंगलचा प्रवासाचा माँ पहिला दिवस आहे. असे 3 दिवस असं जंगल लागणार आहे. आज पहिलाच दिवस आहे. संध्याकाळपर्यंत असं जंगलच चालायचंय, पार करत जायचंय. चला तर मग बरोबर जायचा प्रयत्न करतोय. जंगलात मध्ये अडकून राहिलं तर त्याच्यामुळं सर्व प्रवासी चाललेले आहेत. हे बघा असा रस्ता आहे. पूर्वी असा रस्ता नव्हता, पण आता हे चांगला मधीन रस्ता झालेला आहे आणि परिक्रमावासी चाललेले आहेत. पाठीमागे पण असे परिक्रमावासी दिसत आहेत. दोन्ही बाजूने अशी झाडं आहेत. संपूर्ण घनदाट जंगल आहे. नर्मदे हर नर्मदे हर. तिराण्या नदीवर आम्ही आता येथे आहोत. अजून आता मुक्कामाच्या ठिकाणी 6 किलोमीटर राहिलेलं आहे. मध्ये ही तिराण्या नदी लागलेली आहे. बघा असं सुंदर बाजूली झाडी, मस्त छान असं आहे निसर्ग सौंदर्य. पाणी कमी आहे नदीला. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर.